राज्यात सगळ्यात चर्चेचा विषय बनली ती बुलढाणा नगरपालिकेची निवडणूक. वेगवेगळ्या वळणावर ही निवडणूक अर्थात रंगतदार ठरली, परंतु आता सगळ्यांची उत्सुकता आहे ती आता लवकरच संपुष्टात येणार आहे. अवघ्या काही तासातच बुलढाणा नगरपालिकेचा आणि सगळ्या नगरपालिकेचा निकाल स्पष्ट होईल. 15 प्रभागांसाठी 30 नवे नगरसेवक समोर येतील आणि अर्थातच नगराध्यक्ष सुद्धा बुलढाण्याचा कोण असेल याचा लवकरच फैसला होणार आहेत. मतमोजणी प्रक्रिया नेमकी कशी असणार आहेत ते आपण समजावून घेणार आहोत आणि हे सगळं आपल्याला समजावून सांगतील बुलढाण्याचे निवडणूक निर्णय अधिकारी शरद पाटील सर आहेत. सर, स्वागत आहे तुमचं सर्वात आधी. तर सर, एकंदरीत निवडणुकीची जी आता मतमोजणी जी आहे तर त्याची तयारी काय झालेली आहे, किती टेबल असणार आहेत, कशा फेऱ्या होतील ते जाणून घ्या. बुलढाणा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी जी मतमोजणी होणार आहे ती उद्या रविवारी 21 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता नगरपरिषदेचे जे सभागृह आहे त्या सभागृहाच्या ठिकाणी होणार आहे. मतमोजणीसाठी एकूण 8 टेबल करण्यात आलेले आहेत. प्रत्येक टेबलवर एका प्रभागाची मतमोजणी होणार आहे आणि ही जी मतमोजणी आहे ती 2 फेऱ्यांमध्ये होणार आहे. म्हणजे पहिल्या फेरीमध्ये प्रभाग क्रमांक 1 ते 8 हे जे आहेत त्या 8 प्रभागातील सर्व मतदान केंद्रांची जे EVM आहेत त्याची मोजणी जी आहे मतांची ती 1 ते 8 टेबलवर होणार आहे. आणि ह्या 8 प्रभागांची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर पुढचे जे राहिलेले 7 प्रभाग आहेत म्हणजे प्रभाग क्रमांक 9 ते 15 ह्या प्रभागांची मोजणी पुढच्या 7 टेबलवर होणार आहे. सर, काही आता मशीन सुरू जेव्हा करतो आपण EVM मशीन, तेव्हा मशीनची काही तपासणी होते का किंवा असं तपासलं जातं का मशीनचं, त्या संदर्भात काही आहे माहिती? आपण जेव्हा मतमोजणीला सुरुवात करतो त्यावेळी मतमोजणीचे जे टेबल आहेत त्या प्रत्येक टेबलवर एक मतमोजणी पर्यवेक्षक आणि 2 मतमोजणी सहाय्यक यांची नेमणूक करण्यात आलेली आहे व त्यांचं प्रशिक्षण देखील पूर्ण करण्यात आलेलं आहे. आपण मतमोजणीसाठी उमेदवारांना मतमोजणी प्रतिनिधी नेमण्याचा अधिकार दिलेला आहे. त्याप्रमाणे बहुतांश जे उमेदवार आहेत त्यांनी आपले मतमोजणी प्रतिनिधी नेमलेले आहेत आणि हे जे मतमोजणी प्रतिनिधी आहेत ते मतमोजणीच्या दिवशी आपला जो मतमोजणीचा हॉल आहे या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. जेव्हा मतमोजणीची सुरुवात होते त्यावेळी जे स्ट्रॉंग रूम आहे ते स्ट्रॉंग रूम आपण उमेदवार आणि त्याचे जे निवडणूक प्रतिनिधी असतील त्यांच्या समक्ष ते आपण ओपन करतो आणि त्यानंतर मतमोजणीला त्यातील जे कंट्रोल युनिट आहेत त्या प्रभागातील मतदान केंद्राचे ते मतमोजणीच्या टेबलवर आणले जातात. ते टेबलवर आणल्यानंतर जे आपले कंट्रोल युनिट आहे ते कंट्रोल युनिट सीलबंद अवस्थेत असतं. त्याची जी कॅरिंग केस असते ती सुद्धा ॲड्रेस टॅग लावून सील केलेली असते आणि कॅरिंग केस उघडल्यानंतर आतमध्ये सुद्धा जे रिझल्ट सेक्शन आणि जो कॅन्डिडेट सेक्शन असतो तो सुद्धा सील लावून ठेवलेला असतो. तर ते आपले जे मतमोजणी प्रतिनिधी असतील तर त्यांना ते सील दाखवून त्यांच्या समक्ष ते सील काढून आपण ही मतमोजणीची प्रक्रिया सुरू करतो. एका वेळी किती मशीनचं समजा काउंटिंग होते? एका वेळी 8 टेबलवर 8 मशीनची सुरुवात होईल. म्हणजे आता प्रभाग क्रमांक 1 जो आहे तो टेबल क्रमांक 1 वर येईल. याच पद्धतीने प्रभाग क्रमांक 2 टेबल क्रमांक 2 असे 8 टेबलवर 8 प्रभागांची एकाच वेळी मोजणी सुरू होणार आहे आणि प्रत्येक वेळी एका केंद्राची एका टेबलवर मोजणी सुरू होणार आहे आणि त्या प्रभागाची सर्व मतदान केंद्राची मोजणी ही त्याच टेबलवर पूर्ण होणार आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांव्यतिरिक्त मतमोजणी केंद्रात कोणाकोणाला परवानगी असते? मतदार उमेदवारांचे प्रतिनिधी किंवा उमेदवारांची त्यांची संख्या काय असते? आपण मतमोजणी जे कर्मचारी आहेत त्याच्या व्यतिरिक्त उमेदवारांच्या तर्फे प्रत्येक जर प्रभागातील सदस्यपदाचा उमेदवार असेल तर त्याला एक मतमोजणी प्रतिनिधी नेमण्याचा अधिकार दिलेला आहे आणि जर अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत त्यांना 8 टेबल असल्यामुळे 8 मतमोजणी प्रतिनिधी नेमण्याचा अधिकार आहे. तर हे मतमोजणी प्रतिनिधी मतमोजणीच्या ठिकाणी उपस्थित राहतील. याचप्रमाणे जे उमेदवार किंवा त्यांचे जे निवडणूक प्रतिनिधी आहेत ते सुद्धा मतमोजणी केंद्राला भेट देऊ शकतात आणि जी काय मोजणी चाललेली आहे त्याची पाहणी करू शकतात. परंतु एकावेळी मतमोजणी हॉलमध्ये उमेदवार प्रतिनिधी किंवा मतमोजणी प्रतिनिधी हे दोघांपैकी एकच उपस्थित राहतील. सुरक्षेचा जो मुद्दा आहे तो खरं तर अगदी गंभीर मुद्दा आहे. तर सुरक्षेच्या अनुषंगानं काय नेमकी तयारी आहे? ऑलरेडी 2 तारखेला मतदान झाल्यापासून जे आपली स्ट्रॉंग रूम आहे त्या स्ट्रॉंग रूमच्या ठिकाणी एकूण SRPFचे जे 30 जवान आहेत त्याच पद्धतीने जे PI बुलढाणा जे बुलढाणा शहर आहे त्यांच्यामार्फत सुद्धा पोलीस स्टेशनचा बंदोबस्त आहे. हा बंदोबस्त 2 तारखेपासून अद्ययावत आहे आणि त्याप्रमाणे CCTV सुद्धा लावण्यात आलेले आहेत. मतमोजणीच्या दिवशी जो बंदोबस्त आहे तो पोलीस विभागाने अतिशय मोठ्या प्रमाणात ठेवलेला आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी उमेदवार आणि जे राजकीय पक्ष आहेत त्यांची मीटिंगसुद्धा घेण्यात आलेली आहे आणि मतमोजणीचे जे ठिकाण आहे त्या ठिकाणी सुद्धा चारीभोवतीने कडेकोट बंदोबस्त ठेवलेला आहे. नक्कीच ते उद्या सगळं चित्र जे आहे नगरपालिका निवडणुकींचं आणि निकाल लागल्यानंतर सगळं चित्र स्पष्ट होईल. परंतु मतमोजणी कशी होते आणि त्याची सगळी एकंदरीत प्रक्रिया काय आहे
ती अतिशय चांगल्या पद्धतीने शरद पाटील सरांनी आपल्याला समजावून सांगितली. story.com साठी अभिषेक वरपे, बुलढाणा.